नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण साखर, गूळ न वापरता, पाक न करता अतिशय पौष्टिक असे हे ड्रायफ्रूटचे लाडू करणार आहोत. विकतचे लाडू आणायचं म्हणलं की भरपूर असे महाग असतात, पण घरीच वजनी प्रमाण घेऊन आज परफेक्ट असे तुम्हाला हे ड्रायफ्रूट लाडू कसे करायचे दाखवणार आहे. व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, हे तर छान काळ्या पाटीचं सुकं खोबरं असं का नाही ते खिसून घेतलेलं आहे. तर इथं 250 ते 300 ग्रॅम इतकं आपल्याला सुकं खोबरं घेतलं आहे. तर बरोबर इथं माझ्याकडे 250 ग्रॅम भरलेलं आहे. अगदी 300 ग्रॅम घेतलात ना खोबरं सुकं तरीसुद्धा चालेल. सुकं खोबरं छान प्रकारे इथं खिसूनच घ्यायचं आहे बरं का. तुमच्याकडे जर खोबरं खिसायला वेळ नसेल तर तुम्ही हे खोबरं ना बारीक बारीक चिरून मग मिक्सरला वाटून घेतला तरीसुद्धा चालेल. म्हणजे जास्तीची पावडर करायची नाही, भरड असं मिक्सरला खोबरं वाटून घेतला तरीसुद्धा चालेल. आता आपण बाकीचे जिन्नस बघूयात. ते म्हणजे बघा, 150 ग्रॅम इतके काजू घेतले, बरोबर 150 ग्रॅम इतके बदाम, 30 ग्रॅम इतके मखाने आणि अर्धा किलो इतकं खजूर घेतलेलं आहे. आता ते बाजूला ठेवूयात. आणखीन ड्रायफ्रूटमध्ये बघा, एका ताटामध्ये ना भोपळ्याचे बी, त्याचबरोबर सूर्यफुलाचे बी, त्याचबरोबर हिथं घेतलेले आहेत ते म्हणजे पिस्ता, त्याचबरोबर पांढरे भोपळ्याचे बी किंवा मगज बी सुद्धा म्हणतात. नंतर ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत ते म्हणजे अक्रोड आणि त्याचबरोबर इथं तीळ घेतले. आता सर्व साहित्याचं प्रमाण आहे ना ते मी इथं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे, पाहायला विसरू नका. हे जे खजूर आहेत ना ते बी नसलेले खजूर आहेत बरं का, तुम्हाला बाजारामध्ये सहजपणे मिळून जातील. म्हणजे याच्यामध्ये बी ऑलरेडी अगोदरच काढलेले असतात, फक्त आपल्याला हे बारीक बारीक चिरून घ्यायचे आहे. जरी लाडू खाल्लात ना तुम्ही तर दिवसभर तुम्हाला ना अगदी पोटभर भरल्यासारखं वाटेल. अगदी तुम्ही मुलांना एक हा लाडू दुधाबरोबर दिलात ना तर त्यांना सुद्धा अजिबात थकान किंवा थकवा, कमजोरी मुलांमध्ये येणार नाही. आजचे जे आपण लाडू करत आहोत ना ते नाही तुम्हाला साखरेचा पाक, नाही तुम्हाला गुळाचा पाक करायचा आहे, तर गोडीसाठी खजूर वापरून आज आपण हे लाडू करणार आहोत. अगदी तुम्ही पहिल्यांदा केलात तरीसुद्धा परफेक्ट जमणार, बिघडण्यासारखं ह्याच्यामध्ये काहीच नाही. आता बघा, जे खजूर होतं का नाही ते छान प्रकारे असं बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे बरं का. तुमच्याकडे बी असलेलं खजूर असेल तर ते घेतलात तरीसुद्धा चालेल, फक्त त्याच्यातलं तुम्हाला बी काढून घ्यायचं आहे. आता हे आपण बारीक चिरलेले खजूर आहेत ना ते एका डिशमध्ये काढून घेऊयात. चला आता आपण गॅसकडे वळूया. तर गॅसवरती बघा कढई ठेवली आणि एक साधारण ना 3 ते 4 चमचे इतके तीळ घेतले, 1 चमचा इतके खसखस घेतले आणि आपण हलके भाजून घेऊयात. म्हणजे तीळ छान तडतड उडायला लागले ना म्हणजे छान भाजले गेलेत असं समजायचं. तीळ आणि खसखस भाजायला वेळ लागत नाही, छान लगेच तडतड उडायला लागले की भाजलेत असं समजायचं. बरं, रंगसुद्धा बदललं का नाही. आता खाली एका डिशमध्ये काढून घेऊयात. त्याचबरोबर इथं आपले जे बारके ड्रायफ्रूट होते ना ते सुद्धा भाजून घेऊयात. 25 ग्रॅम इथं पिस्ता, 25 ग्रॅम अक्रोड घेतलेत आणि बाकीचे जे आहेत ना ते 50-50 ग्रॅम घेतले. म्हणजेच की भोपळ्याचे बी, त्याचबरोबर सूर्यफुलाचे बी, मगज बी, म्हणजेच की पांढरे जे बी आहेत भोपळ्याचे ते सगळे 50-50 ग्रॅम घेतले. सुरुवातीला आपल्याला हे कोरडेच भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे असे कोरडे भाजून घेतल्यामुळे ना छान ह्याला क्रंचीपणा येतो म्हणून. आणि आपले जे लाडू आहेत ना ते जास्त दिवस टिकतात आणि छान कुरकुरीत हे ड्रायफ्रूट खाताना लागतात म्हणून. हे चांगले 1 ते 1.5 मिनटं हे ड्रायफ्रूट भाजून झाले ना मग आता आपण ह्याच्यामध्ये तूप घालणार आहोत. तूप बघा, अर्धा कपला थोडंसं जास्त घेतलं आहे बरं का. आता त्याच्यातलं ना 2 चमचे इतकंच तूप घातलं आणि छान प्रकारे आणखीन तुपामध्ये हे भाजून घेऊया. आता हे छान प्रकारे भाजले, रंगसुद्धा बदललेला आहे. आता हे सर्व आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. आता आपल्याला त्याच कढईमध्ये घ्यायचे ते म्हणजे अंजीर 3 ते 4 ना बारीक असे चिरून घेतले. त्याचबरोबर काळे मनुके आणि दुसरे आपले ते पिवळे मनुके असतात 25-25 ग्रॅम घेतले, 2 चमचे तूप घातले आणि छान प्रकारे हे सुद्धा भाजून घेऊयात. आता हे मनुके आहेत ना हे असे वेगळेच भाजून घ्यायचे बरं का, म्हणजे त्याचं थोडंसं चिकटपणा असतो मनुक्यांना, त्यामुळे हे वेगळेच भाजून आपण वेगळेच हे वाटून घेणार आहोत. आता बघा, हलके छान प्रकारे असे भाजले तर आता आपण खाली एका डिशमध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपण घालणार आहोत मखाना इथे 30 ग्रॅम इतका घेतलेला आहे. मखाना का भाजायचा तर तो नरम असतो, त्यामुळे छान प्रकारे भाजून घ्यायचा. छान आपण फोडला नाही तर पटकन फुटायला हवा असा मखाना आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मखाण्याचे आपल्या शरीराला खूप फायदे आहेत बरं का, हाडं मजबूती होण्यासाठी. आता सर्व ड्रायफ्रूटचे जर फायदे सांगत बसले तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे बघा, आता इथं आपले छान प्रकारे हे मखाने भाजून झाले की आता आपण खाली एका डिशमध्ये काढून घेऊयात. आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत 150 ग्रॅम घेतलेले बदाम, 2 चमचे इतकं तूप घातलं आणि छान प्रकारे भाजून घेऊयात. हलका तांबूस रंग येऊपर्यंत आपल्याला हे बदाम भाजून घ्यायचे आहेत. थोड्या थोड्या तुपामध्येच हे भाजून घ्यायचे आहेत बरं का. आता हे बदाम भाजलेत कसं ओळखायचं माहिती आहे काय, बदामाच्या वरती बघा अशा भेगा जातात, म्हणजे समजायचं बदाम आपले छान प्रकारे भाजलेत आणि भाजल्यानंतर आवाजसुद्धा छान तटतट असा येतो बरं का. आता इथं घेतलेले आहेत काजूसुद्धा इथं घालून घेतलेत, 150 ग्रॅम घेतलेत, 2 चमचे तुपामध्ये हलके भाजून घेणार आहोत. काजू लगेच भाजला जातो त्यामुळे फटाफट भाजायचे. सर्व ड्रायफ्रूट भाजत असताना गॅस मात्र तुम्हाला बारीकच ठेवायचा आहे, फास्ट गॅस करून कुठलंही ड्रायफ्रूट भाजायचं नाही.
रंग लगेच येईल, पण ते छान प्रकारे ड्रायफ्रूट भाजले जाणार नाहीत, मग लाडू तितके टेस्टी तुमचे बनणार नाहीत. म्हणून आता बघा आपले जे काजू भाजून झाले की खाली एका डिशमध्ये काढून घेतलेत. आता त्याच कढईमध्ये आपण घेतलेलं 250 ग्रॅम जे किसलेलं सुकं खोबरं होतं का नाही, ते घालून घेतलेलं आहे. छान प्रकारे सतत हलवत राहायचं आहे. तूप घालण्याची गरज नाही, खोबऱ्याला स्वतःचं असं तेल असतं, त्याच्यामुळे असं सुकंच भाजून घ्यायचं आहे. बघा इथं खोबऱ्याचा तुम्हाला हलका तांबूस रंग आलेला दिसत असेल, इतपत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता इथे एक मोठं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीला हे भाजून घेतलेलं खोबरं काढून घेऊयात. खोबरं ह्याच्यापेक्षा जास्त भाजायचं नाही, नाहीतर चव बदलली जाते बरं का, थोडीशी कडवट चव येऊ शकते. आता जे सर्व आपण ड्रायफ्रूट भाजून ठेवले होते ना, ते संपूर्णपणे थंड करून घेतले. आता आपल्याला थोडे थोडे मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि भरड अशी वाटून घ्यायचे आहेत. बिलकुलसुद्धा ह्याची पावडर करायची नाही. पण जर तुमचे मुलं ड्रायफ्रूट बिलकुल पण खात नसतील, मग तुम्ही मात्र इथं पावडर केलात तरीसुद्धा चालेल. एका वेळेस ना भरपूर असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटायचं नाही, ते व्यवस्थित वाटलं जात नाही. थोडेच ड्रायफ्रूट घालायचे आणि भरड असे वाटून घ्यायचे आहेत. बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल कितपत भरड ठेवले. आता पुन्हा राहिलेले जे ड्रायफ्रूट आहेत ना, ते सर्व थोडे थोडे करून ह्या पद्धतीने वाटून घेणार आहे. तर ड्रायफ्रूट मात्र गरम असताना बिलकुलसुद्धा वाटायचे नाहीत, थंड झाल्यानंतरच वाटून घ्यायचे. त्याचबरोबर इथं आता बघा बदामसुद्धा आपले छान प्रकारे थंड झालेत. ते सुद्धा अर्धेच मिक्सर जारमध्ये घालून त्याचीसुद्धा छान प्रकारे भरड अशी पावडर करून घेतली. 2 बॅचमध्ये 2 वेळा थोडे थोडे हे बदाम जे आहेत ना, ते घालून वाटून घेतले. हे मोठे जे तुकडे वाटतात ना, ते सुद्धा मिक्सरच्या जारमध्ये घालून पुन्हा वाटून घेतलेत बरं का, कारण खूपच मोठे तुकडे राहतात. आता मिक्सर मात्र तुम्हाला चालूबंद करतच ह्या सर्व ड्रायफ्रूटची पावडर करायची आहे बरं का, नाहीतर खूप अशी बारीक पावडर होईल, अशी भरड होणार नाही. प्लस मोडवरती तुम्हाला मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे. आता बघा काजूची सुद्धा नाही तर पावडर करून घेतलेली आहे. काजू आणि बदाम एकत्र करून वाटायचे नाहीत, कारण का काजू हे लगेच बारीक होतात, जरा बदाम बारीक व्हायला वेळ लागतो. त्यामुळे काजू बदाम हे वेगवेगळेच मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. त्याचबरोबर इथं मखाने बघा संपूर्ण एकदाच मिक्सर जारमध्ये घालून तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही पावडर ह्या मखाण्याची करू शकता. आता इथं मखाण्याची पण भरड अशीच पावडर करून घेतली. त्याचबरोबर आपले तीळ आणि खसखस हे काही मिक्सरला बारीक करायचे नाहीत, आपल्याला तसेच घालून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर इथं बघा वेलची आणि जायफळची पावडर करून ठेवले, 1 चमचभर इतके घातलेले आहे. आणि आता सर्व जिन्नस जे आहेत ना आपले ड्रायफ्रूट वाटलेले, ते आपण एकत्र करून घेऊयात. बघा छान प्रकारे एकसारखे सर्व झालेले आहेत. बघा सुरुवातीला बघा आता सर्व ड्रायफ्रूट भाजून बारीक करून आपण एकत्र एका भांड्यामध्ये करून घेतले. आता चला आपण पुन्हा गॅसकडे वळूया. तर त्याच कढईमध्ये बघा जेवढं शिल्लक आपलं तूप होतं ना, जवळजवळ 1 पाव कपला थोडंसं जास्त होतं, तेवढं सगळं तूप घालून घेतलं. आणि त्याचबरोबर आपले जे खजूर होतं बारीक चिरून आपण ठेवलेलं, ते संपूर्ण इथं अर्धा किलो घालून घेणार आहोत. आता हे खजूर आपल्याला वितळूसपर्यंत परतून घेणार आहोत. जसजसं ह्या खजूरला उष्णता लागेल ना, तसतसा हा खजूर मऊ होतो. आपण इथं गोडीसाठी साखर किंवा गूळ वापरत नाही, तर खजूरचा वापर करणार आहोत. हे खजूरचे आपले जे लाडू आहेत ना, ते खायला खूप छान लागतात बरं का. अगदी लहान मुले, वयस्कर, डायबिटीज पेशंट ह्यांच्यासाठी खूप फायदेशीर असे हे ड्रायफ्रूट लाडू होतात. आता बघा जसजसं मी परतत राहील तसतसं छान खजूर इथं वितळत चाललेलं आहे. आणि बघा ह्याचा छान असा एक गोळा झालेला आहे, म्हणजे समजायचं खजूर आपलं नरम झालं आणि छान प्रकारे मऊ झालेला आहे. मग इथं गॅस बंद करायचा आहे. खजूर आपल्याला ह्या तुपामध्ये परतत असताना गॅस मात्र बारीक ठेवूनच परतून घ्यायचं आहे. आता सर्व जे खजूर नरम झालेलं आणि जे तूप होतं ना, ते संपूर्ण ह्या ड्रायफ्रूटमध्ये आपण काढून घेणार आहोत. आता हा खजूर वितळलेला जो गरम आहे ना, तोपर्यंतच आपल्याला ह्या ड्रायफ्रूटमध्ये मिसळून घ्यायचा आहे, म्हणजे तो लगेच मिसळला जातो म्हणून. आता खजूर हा खूप गरम असल्यामुळे पहिल्यांदा उलतानानेच अशा प्रकारे मिसळून घ्यायचा आहे. आणि नंतर थोडंसं थंड झाल्यासारखं वाटला मग आपल्याला हातानेच मिसळून घ्यायचं आहे, कारण हाताने जितकं छान प्रकारे मिसळता येतं तसं उलतानाने किंवा चमच्याने मिसळता येत नाही. त्यामुळे पण आता सध्या खूप गरम आहे ना, त्यामुळे आपण थोडंसं असं आपण हे मिसळून घेऊया. लाडू करण्यासाठी आपण जितके ड्रायफ्रूट वापरले ना, त्या सर्व ड्रायफ्रूटचा आपल्या शरीरासाठी खूप फायदा होतो. शिवाय तुम्हाला कुठलं ह्याच्यामधलं एखादं ड्रायफ्रूट नसेल वापरायचं तर अगदी नाही वापरला तरीसुद्धा चालेल. बघा सर्व छान प्रकारे हाताने असं चोळून मिसळून घेतलेलं आहे. पण इथं बघा आपण ना जे अंजीर, काळे मनुके आणि पिवळे मनुके होते बघा, ते भाजून घेतले, पण ते मिक्सरला बारीक करायचे राहिले, बाजूलाच राहिले होते. तर ते आता आपण मिक्सरला बारीक करू ना ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि छान प्रकारे मिसळून घेऊयात बरं का. तुम्ही सुरुवातीला ड्रायफ्रूट बारीक करायचं असतं ना, तेव्हाच हे बारीक करून छान प्रकारे ह्याच्यामध्ये घालून मिसळलं तरीसुद्धा चालेल. पण आत्ता मिसळलेत काहीच हरकत नाहीत. पुन्हा आपण सर्व छान प्रकारे हे मिसळून घेऊयात. आता सर्व छान प्रकारे मिसळलेलं आहे, म्हणजेच की खजूर आपल्या सर्व ड्रायफ्रूटमध्ये मिसळलेलं आहे आणि हे मिश्रण छान नरम मऊ झालेलं आहे, म्हणजेच की आपल्याला लाडू हे सहजपणे बांधायला येतात. आता आपण ह्याचे लाडू बांधून घेऊयात.
बघा एका मुठीमध्ये जितकं मावतं आहे ना तेवढं मिश्रण घ्यायचं आणि मग लाडू अशा प्रकारे बांधायचा. म्हणजे कसे सर्व लाडू आहे ना ते छान एकसारखे होतात. बघा इथं आपला हा पहिला लाडू तयार झाला. साखर गूळ न वापरता कुठलंच पाक करण्याचं झंझट न करता इथं आपले हे ड्रायफ्रूटचे लाडू तयार होतात. ड्रायफ्रूटचे लाडू ना बाहेर खूप महाग असे मिळतात, पण तुम्ही घरच्या घरी स्वस्तात असे करू शकता. नक्कीच तुम्ही करून मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचे लाडू कसे झाले. हो, असेच छान छान साधे सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी ना आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. म्हणजे पुढील येणारे व्हिडिओ ना सर्व तुम्हाला पाहायला मिळेल. बघा छान एकसारखे इथं आपले सर्व ड्रायफ्रूटचे लाडू वळून झाले. वाव, बघू शकता दिसायला किती छान दिसतात, तितकेच खायला देखील जबरदस्त टेस्टी लागतात बरं का. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना बरोबर 1.5 किलो इतके आपले हे लाडू तयार झालेत. आता लाडू वरून तर बघितला, तुम्हाला मोडून दाखवते. बघा अगदी ओठाने खाता येईल इतके छान नरम होतात. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि हो, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये.